की आपण ऋग्वेदाच्या वेळेला सूक्त शब्द वापरला, पुरुष सूक्त, श्री सूक्त. त्याचा अर्थ काय होतो? सु आणि उक्त, म्हणजे चांगलं बोललेलं. त्याच नंतर वैदिक संस्कृत नंतर अभिजात संस्कृत ज्याला म्हणतो क्लासिकल, तिथे सु उक्तच्या ऐवजी भाषित आलं. श्लोक म्हणजे अनुष्ठुप छंदात केलेलं पद्य. सामवेदाच्या एका ग्रंथामध्ये लिहिलंय, अथापि अस्य राज्ये स्त्रियोपि मंत्रविदः असू. म्हणजे त्याच्या राज्यात स्त्रियांना सुद्धा मंत्र येत होते. मंत्र म्हणजे काय? आपल्याकडे तर्पण देतात श्राद्ध विधीमध्ये. ऋग्वेदी लोक जे असतात ते 16 लोकांना तर्पण देतात. काही समजत नाही सुभाषितातली गंमत, ते असं दगडाच्या गोष्टींना रत्न नावं देतात. पण हे खरं रत्न नव्हे. खरं रत्न कोणतं आहे? आपण ज्याप्रमाणे आपल्या घरी दागिने सांभाळून ठेवतो ना, किंवा जमिनीचे कागदात, किंवा आपल्या आजीनी दिलेला एखादा अनमोल हार, असं आपण जपून ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी. अशाच पद्धतीने आपल्याला आपली भाषा, आपली संस्कृती सुद्धा जपण्याची गरज आहे. आणि गेले जवळजवळ 45 वर्ष सुचेताताई आपल्याला सांगतात आहे, आणि त्या खूप प्रयत्न करतात की सगळ्यांपर्यंत ही भाषा पोहोचली पाहिजे. त्याच्यातले जे बहुमोल गोष्टी आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, लोकांनी त्या भाषा शिकल्या पाहिजे, आणि त्याच्यातले जे बारकावे आहे ते समजून घेतले पाहिजे. संस्कृत म्हणजे फक्त व्याकरण आणि भाषांतर आणि त्याचं पाठांतर नाही, त्याच्यापेक्षा पण भरपूर जास्ती गोष्टी त्याच्यात आहेत. आणि आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये असंच काहीतरी छान छान गोष्टी डिस्कस करणार आहोत, समजून घेणार आहोत, आणि जेणेकरून आपल्या सगळ्या श्रोत्यांना त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे, किंवा वाचन तरी सुरू केलं पाहिजे कमीत कमी. तर खूप खूप स्वागत करूया डॉक्टर सुचेता परांजपे. सुचेताताई, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस पॉडकास्ट. आणि जो तुम्ही विषय आज मांडणार आहे त्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे. इनफॅक्ट आपल्या काही मेंबर्सनी काही आधी प्रश्न पण विचारले, ते पण आपण आजच्या ह्याच्यात घेणार आहोत. नक्की. आणि जसं तुम्ही नेहमी म्हणता की संस्कृत ही समजून घेण्यापेक्षा, पाठांतर करण्यापेक्षा, आपण रोजच्या ह्याच्यात आपण जर ती भाषा आणली तर ते जास्ती चांगलं असतं. पण बिफोर वी बिगिन एनिथिंग, आय वुड लाईक टू कॉम्प्लिमेंट ऑन युअर साडी. व्हॉट अ ब्युटिफुल साडी. खूपच छान, ग्रेसफुल आणि ट्रेडिशनल आहे. धन्यवाद. तर काय आज विशेष म्हणजे तुझ्याकडे यायचं हे एक विशेष, आणि शिवाय म्हटलंय ना आपल्याकडे किम वास सेहन विचारणीयम, हे सुभाषित तुला माहितीये का? नाही. मग तुला सुभाषित म्हणजे काय ते तरी माहितीये ना? ऐकलं असेल कितीतरी लोकांच्या तोंडून सुभाषित हा शब्द. तर सुभाषित, मी त्या वाससेह कडे परत वळीनच, पण आधी आपण सुभाषित म्हणजे काय ते बघूया. संस्कृत वाङ्मयात भरपूर सुभाषित असतात. तुला आठवत असेल की आपण ऋग्वेदाच्या वेळेला सूक्त शब्द वापरला, पुरुष सूक्त, श्री सूक्त. त्याचा अर्थ काय होतो? सु आणि उक्त, म्हणजे चांगलं बोललेलं. त्याच नंतर वैदिक संस्कृत नंतर अभिजात संस्कृत ज्याला म्हणतो क्लासिकल, तिथे सु उक्तच्या ऐवजी भाषित आलं. आणि सुभाषित म्हणजे चांगलं बोललेलं. अर्थात तसं संस्कृत हे सगळं चांगलं बोललेलंच आहे, पण त्यातल्या त्यात सुभाषिताची कल्पना थोडी वेगळी आहे. ती अशी की 2-4 ओळीचे श्लोक असतात, म्हणजे पद्य असतं असं म्हणायला पाहिजे, आणि त्याच्यातनं काहीतरी गंमत, हे फार महत्वाचं बरं का. नंतर शिवाय नीती नियम, एकमेकाशी कसं वागावं, किंवा निसर्गातल्या गोष्टीवरनं माणूस काय शिकतो, या विविध गोष्टी समजतात. इनफॅक्ट सुभाषित हे जरी पद्यात्मक असले तरी त्यांचे संग्रह झाले, आणि पुढे पुढे तर अगं सुभाषित हा एक काव्य प्रकारच झाला. खूपच छान. तुम्ही आता जसं म्हटलं तर सुभाषित आणि श्लोक हे एकच आहे? नाही, एक नाहीये. मी म्हणून बघ लगेच सावरून घेतलं स्वतःला की श्लोक नाही, पद्य. श्लोक कशाला म्हणतात याची काही वेगळी कल्पना किंवा व्याख्या आहे आपल्याकडे. श्लोक म्हणजे अनुष्ठुप छंदात केलेलं पद्य. हा म्हणजे 4 पद, चरण, त्याच्यात प्रत्येकात 8 अक्षर वगैरे, ते सोडून देऊ आपण. आणि श्लोक हा 90% वेळेला, 90%
कुठल्या तरी देवाची स्तुती किंवा काहीतरी पवित्र उदात्त असं दाखवायचं असतं तिथे येतो. हो. इनफॅक्ट रामायणाची जी सुरुवात झाली त्याच्यात क्रौंचवध पाहिल्यावर वाल्मिकींनी ते पाहिलं की एका पक्षाला बाण लागला आणि त्याचा जो सहचर आहे तो तडफडतोय दुसरा बिचारा. हम्म. तेव्हा त्यांनी जो श्लोक म्हटला, मुद्दाम मी श्लोक म्हणते इथे, मा निषाद प्रतिष्ठास्त्वम, आणि त्याच्याबद्दल या श्लोकाबद्दल असं सांगितलं जातं की हा आद्य श्लोक आहे आणि फार सुंदर याचं वर्णन येतं. श्लोकत्व मापद्यतयस्य शोकः, वाल्मिकींच्या मनात जो शोक होता हम्म. त्या तो श्लोक रूपाने बाहेर पडला. अच्छा. तर सुभाषित हे काही फक्त अनुष्टुभात नसणार, हम्म. कुठल्या तरी पृथ्वी वगैरे कितीतरी वृत्त आहेत ज्याच्यामध्ये सुभाषित येतात. तेव्हा सुभाषित आणि श्लोक श्लोक. याच्यात हा. फरक करायचा. उदाहरणार्थ खरं बोलायचं तर घरोघरी जो संध्याकाळी दिवा लावून श्लोक म्हटला जातो, आय होप की तुम्ही सगळे तसं करताय, की शुभं करोति कल्याणम, हम्म. तो श्लोक आहे. खरं म्हणजे ते चांगलं बोललेलंच आहे की नाही, हम्म. पण तरी पण आपण त्याला मी आता तुम्हाला सुभाषित शिकवते असं म्हणून तो तुझ्या मुलांना श्लोक शुभं व्हायचा. करोति नाही शिकवत. हम्म. आता मी म्हणते तो श्लोक नीट ऐका असं आपण बोलतो. हम्म. तेव्हा ते श्लोक झाले. आणि सुभाषित मी म्हंटल तसं हा एक वेगळा काव्य प्रकारच झाला. हम्म. खरी गंमत सांगू का, आत्ताच्या वाङ्मयामध्ये मराठी एक चारोळ्या नावाचा प्रकार आलाय. हो. 4 ओळी, त्याचं चारोळी हे नाव मला फार आवडतं. तर 4 ओळीत ते जे काय तुम्हाला सांगतात तसंच आपली सुभाषित सुद्धा तुम्हाला 4 ओळीत काहीतरी वेगळं सांगून जातात. हम्म. जपानमध्ये सुद्धा हायकू नावाचा एक प्रकार आहे. अच्छा. आणि म्हणजे जॅपनीज मध्ये रादर, आणि तिथेही 3-3 ओळी मध्ये ते खूप विलक्षण काहीतरी सांगून जातात. पण आपला सुभाषित हा प्रकार फारच जुना आहे. हम्म. नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे. आपलं सगळं वाङ्मय जसं आहे तसा तो जुना आहे. हा. तर संस्कृत मला किती आवडतं तुला माहितीच आहे, हो. आणि जगाला तुम्हालाही पण सगळ्यांना माहिती आहे. आवडतं. नाही, त्यांना सगळ्यांना पण आवडतं असं Yes. माझी खात्री आहे आता. तर संस्कृत भाषेबद्दल एक श्लोक आहे. खूप आहेत पण त्याच्यातला एक असा आहे, भाषासु मुख्या मधुरा. आता मी अर्थ सांगणार नाही, आता सगळ्या श्रोत्यांना हे अर्थ कळतात. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तत्रापि मधुरम काव्यम तस्मादपि सुभाषितम, असं त्यांनीच लिहून ठेवलंय. हम्म. म्हणजे सगळ्यात सुंदर भाषा कुठली तर गिर्वाण भारती म्हणजे संस्कृत. हो. आणि त्याच्यातलं काव्य सगळ्यात छान. अर्थशास्त्र नीतिशास्त्र याच्यापेक्षा काव्य बरं ना, आपल्याला मेघदूत वगैरे ऐकायला छान वाटतं. पण त्यातलं सुद्धा सगळ्यात काय छान, सुभाषित. म्हणजे सुभाषिताचं जर तुम्ही एक पिरामिड रचला तर शिरोमणी कोण राहणार आहे, सुभाषित. असं एखाद्या बोधा सुभाषितकारानेच रचून ठेवलेलं आहे. हा. हा. पण मला दुसरा एक सुभाषितांबद्दलचा श्लोक फार आवडतो. हाही कोणीतरी सुभाषित. आणखीन एक गोष्ट, सुभाषितांना कर्ता नसतो, हम्म. अज्ञात. म्हणजे तू जर विचारलंस हे कुणी रचलेलं आहे तर काही वेळेला सांगता येतं, पण 99% वेळेला आपल्याला काही माहित सांगता नसतं. येत नाही. हा. त्यातल्या एका अज्ञाताने रचलेलं हे आहे. पुन्हा बघा, सोपं संस्कृत. सुभाषितातली भाषा सोपी असली पाहिजे कारण ती सर्वांना समजली पाहिजे, हा त्यातला उद्देश आहे. एवढाले समास जोडाक्षर वगैरे केलं तर कोणी वाचणार नाही. हम्म. त्यात असं म्हटलंय, पृथिव्याम त्रीणि रत्नानी. हम्म. रत्न म्हणजे जे सर्वात उत्तम आहे ते. पृथिव्याम त्रीणि रत्नानी जलम अन्नम सुभाषितम. हो. म्हणजे अन्न आणि जलाच्या जोडीला सुभाषिताचं स्थान आलेलं आहे. आणि एवढंच नाही, पुढे ते जाऊन सांगतात, हे मला जास्ती आवडतं, मूढै पाषाण खंडेषु. मूढैही, मूढ म्हणजे मूर्ख किंवा ज्यांना काही समजत नाही असं आपण म्हणूया, मूर्ख नको अगदी. पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधीयते. रत्न म्हणजे काय, ज्युएल्स, डायमंड्स, रुबीज आणि काय आणि काय आणि काय. तर ज्यांना काही समजत नाही सुभाषितातली गंमत
ते असं दगडाच्या गोष्टींना रत्न नावं देतात, पण हे खरं रत्न नव्हे. खरं रत्न कोणतं आहे? सुभाषित. आणि आपल्याला माहिती आहे की डायमंड इज नथिंग बट कार्बन. येस. हा, आणि त्या दगडालाच, अर्थात तो वेगळा दगड आहे वगैरे मला मान्य आहे, पण शेवटी पाषाण खंडच आहे ना तो. तर त्याला हे लोक किंमत देतात. त्यापेक्षा सुभाषित ऐका आणि शिका, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे सुभाषितांबद्दलच त्या लोकांना कितीतरी आदर होता हे आपल्याला दिसून येईल. आणि खरं सांगू का, ऍटलिस्ट आमच्या पिढीच्या लोकांना असं मध्येच सुभाषितातली एखादी ओळ टाकायची सवय लागून गेली आहे. उदाहरणार्थ दैवम चैवात्र पंचमम, म्हणजे तुम्ही काही करा प्रयत्न, पण शेवटी तुमचं नशीब महत्वाचं. हा सुभाषितातला एक चरण आहे. तो असं बोली भाषेतला होऊन गेलेला आहे आता मराठीच्या. तेव्हा सुभाषित हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला. हे महत्वाचं, खूप महत्वाचं. आणि ज्या पद्धतीने ते भाषेमध्ये आले आणि लोकांपर्यंत त्यांच्या म्हणजे काही महत्वाच्या गोष्टी सहजपणे, जसं तुम्ही म्हटलात, आता बोलता बोलता आम्हाला सवय आहे तसं बोलायची. तुम्ही अजून सांगितलं नाही तुमचं आवडतं सुभाषित कुठलं? थांब सांगते. तुझी ही आवडती साडी आहे ना, त्याच्यावरच माझं आवडतं सुभाषित आहे. आता त्यांनी काही साडीवर लिहिलेलं नाहीये, पण त्यांनी असं सांगितलं. आधी मी हे सुभाषित मी मुद्दाम तुमच्या समोर लिखित रूपात आणतेय की किम वाससेह न विचारणीयम वास प्रधानम खलु योग्यतायाः. म्हणजे काय की वासस म्हणजे वस्त्र. कपड्याने काय फरक पडतो असं विचारायचं नाही. खूप फरक पडतो. कारण तुमची योग्यता ही तुम्ही काय कपडे घातलेत त्याच्यावर असते. आणि ही गोष्ट खरी आहे आज सुद्धा, की फर्स्ट इम्प्रेशन, की नीटनेटके कपडे घालून आलाय म्हणजे माणूस चांगला असला पाहिजे असं आपल्याला वाटतं. वासफ प्रधानम खलु योग्यतायाः. आणि आता उदाहरण म्हणून काय दिलं असेल पुढच्या ओळीत पहा तुम्ही, की समुद्र मंथनाची गोष्ट सगळ्यांना माहितीये. त्यातनं लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, जे लग्नात मंगलाष्टक म्हणून का म्हणतात मला माहिती नाही, पण म्हणतात. तर ती जी 14 रत्न आली, तर त्यावेळची कथा आहे की पीतांबरम वीक्ष ददौ स्वकन्याम दिगंबरम वीक्ष विषम समुद्रहा. म्हणजे समुद्रातनं रत्न आली, ती सगळी त्याची होती. पहिली जी आली लक्ष्मी, ती बाजूला सगळे देव आणि असुर सगळे उभेच होते ना, ते घुसळत तिथलं मंथन, समुद्र मंथन करत. तर पितांबर कोण नेसतं सांग? विष्णू. आणि विष्णूनी चांगला रेशमी असा पितांबर नेसलेला आहे, म्हणून समुद्राने लक्ष्मी आल्यावर ती विष्णूला दिली. आणि जेव्हा विष आलं बाहेर, हलाहल, मग आता ह्याचं काय करायचं, हे कुणाला द्यायचं? तर एक गळ्यात मुंड माळा, इकडे काहीतरी एक आपलं नाग गळ्यात आहे आणि काय राख लावली आणि म्हणजे दिगंबर आहे, म्हणजे काही विशेष कपडे घातलेले नाहीत. असं कोण आहे आपल्याकडे? शिव. त्याला काय दिलं? विष देऊन टाकलं. म्हणजे लोक समुद्र मंथनाकडे सुद्धा बघताना सुभाषितांच्या माध्यमातून किती गमतीने बघू शकतात हे बघ. आता यातला जो पितांबर शब्द आलाय त्याच्याबद्दल मी थोडी गंमत सांगते. ते मला म्हणजे थोडस जास्ती त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की 2 शब्द आले बघ इथे, पितांबर आणि दिगंबर. अंबर म्हणजे वस्त्र आणि पीत म्हणजे पिवळं. संस्कृत मधल्या शब्दांना एक शिस्त आहे, म्हणजे ते कसे बनतात याला सुद्धा काहीतरी त्याच्या मागे कारण आहे. आपलं उगीच काहीतरी, म्हणजे आता फोमो हा जो शब्द सध्या खूप लोकांना आवडतो, त्याला काय अर्थ असं नाहीये असं मला वाटतं. म्हणजे तर सगळे रंगवाचक शब्द, सगळे म्हणत नाही, 99.99 असं म्हणतो, तर बहुतेक रंगवाचक शब्दांच्या शेवटी त येतो. पीत म्हणजे पिवळा, रक्त म्हणजे लाल, हरित म्हणजे हिरवा, श्वेत म्हणजे पांढरा. अशी जर तुम्ही यादी करायला लागलात तर लक्षात येतं की त ज्याच्या शेवटी आहे असे शब्द रंगासाठी निवडले.
हे काही चुकून झालेलं नाहीये. हा. त्याच्या मागे त्या लोकांची कल्पना शक्ती, बुद्धी सगळं काहीतरी गेलेलं आहे. विचार व्यवस्थित. सगळा विचार गेलेला आहे. आणि मग पीत म्हणजे पिवळा आणि अंबर म्हणजे वस्त्र. तर पीतांबर म्हणजे रेशमी पिवळं वस्त्र नेसलेला. हा, पण आपल्याकडे ना लोकांना नीट अर्थ माहित नसतात. मग ते काय म्हणतात, अगं माझा तो हिरवा पितांबर घेऊन ये ग, किंवा पिवळा पितांबर. हिरवा पितांबर असूच शकत नाही. लक्षात आलं. पण आपण सोळा म्हणतो ना ज्याला पुरुष जे घालतात त्याला आपण पितांबर म्हणतो. त्याचा रंग काहीकाच आहे ना. आणि या उलट दिगंबर, दिक म्हणजे दिशा, म्हणजे ज्याला स्वतःची काही भान नाही, जाणीव नाही, असे लोक दिक अंबर असतात. त्यांना वस्त्राचं सुद्धा भान नसतं. शंकरांनी वस्त्र घातलेलं आहे, म्हणजे त्या कातड्याचं का होईना पण वस्त्र आहे, पण एकूण सगळं दिगंबरच रूप आहे ते, म्हणून तो दिगंबर. इनफॅक्ट तुला माहितीये की जैन लोकांमध्ये 2 पंथ आहेत. एकाला दिगंबर म्हणतात. आता कोणी दिगंबर राहत नाही, कारण ते समाजाच्या एकूण औचित्याच्या दृष्टीने योग्य नाही. कदाचित त्यांच्या साधूमध्ये आपल्याकडे नागा साधू नाही का येत, तसं त्यांच्याकडेही असतील. पण श्वेतांबर म्हणजे श्वेत म्हणजे पांढरं, पुन्हा त एंडिंग, आणि पांढरे वस्त्र नेसणारे ते श्वेतांबर. म्हणजे पहा, एका सुभाषितात तुला कपडे किती छान आहेत हे तर कळलंच आहे. ते तर तुला आधीपासूनच कळलंय, कारण तू नेहमी चांगले चांगले कपडे घालून येत आहे. पण शब्दांच्या सुद्धा किती गमती कळतात आपल्याला. मग सुभाषित शिकली की यातनं आपण काय शिकलो, की हे तर शिकलोच, दुसरं मला महत्वाचं असं वाटतं की तत्कालीन लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर बघा, विनोद बुद्धी बघा, की असं नाही की सगळं उदात्त अमकं तमकं पवित्र पवित्र सगळं आहे, पण त्याच्यात सुद्धा त्यांचा जो विनोदाचा दृष्टिकोन आहे तो मला अतिशय आवडतो. म्हणून मला हे सुभाषित खूप आवडतं आणि ते आजही लागू आहे. जे लोक म्हणतात काय संस्कृत शिकून करायचंय, त्यांना हे उत्तर आहे की अहो वासफ प्रधानम खलु योग्यताया, हे 21व्या शतकातही सर्वांना लागू आहे. अगदी अगदी. जसं इंग्लिश मध्ये म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. या, आणि ते तुमच्या कपड्यांवरून पडतं. नक्कीच. आणखीन एक गंमत सांगते. मी आता दिगंबरांबद्दल बोलले. हो. हा, आणि वस्त्र चांगली असावी, 4 अलंकार असावे. तू सुरुवातीलाच सांगितलं आपण कसे आपले दागिने जपून ठेवतो, तसे 4 अलंकारही असावेत. असे 4 अलंकार न घातलेल्या स्त्रीला विशेषतः काय म्हणतात माहितीये तुला आपल्याकडे? लंकेची पार्वती. पैकी पार्वती का म्हणतात मला सांगता येणार नाही. एक स्त्री ह्या नावाने ते फक्त विशेषण आलेलं आहे. आणि लंका म्हणजे रावणाची जी लंका आहे तिचा खरं तर अशासाठी प्रसिद्ध आहे, रावण हा कुबेराचा सख्खा भाऊ आहे. तर लंकेत सोन्याच्या विटा अशी मराठीत म्हण आहे. तर ती अत्यंत समृद्ध अशी नगरी होती. आणि तरी सुद्धा मग लंकेची पार्वती का म्हटलं, तर लंका या शब्दाला अनेक, इनफॅक्ट संस्कृतमध्ये जवळजवळ प्रत्येक शब्दाला जास्ती अर्थ असतात. तर लंका या शब्दाचा अर्थ नग्न असा होतो. आणि लंकेची पार्वती म्हणजे अंगावर धड वस्त्र नाही, अंगावर काही अलंकार नाही, अशी बाई तिला लंकेची पार्वती म्हणतात. म्हणजे आपण जे बोलताना सहज बोलून जातो त्याचा अर्थ जर लक्षात घेतला तर गंमत येते जास्त. खूपच छान. सो आपण असा प्रयत्न करू की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण काही गोष्टी, काही प्रश्न आणि काही शब्द जे जसं तुम्ही खूप छान तुमच्या व्याख्यानांमध्ये पण असे शब्द सांगता, आता जसं तुम्ही पितांबरचं सांगितलं, तर तसं अजूनही काही, जसं तुम्ही आदर्श ह्याच्याबद्दल सांगितलं होतं, तर की मी सांगितलं तुला की लेखक हा बहुधा अज्ञात आहे. ते कोणी लिहिले, कधी लिहिले, का लिहिले आपल्याला काही माहित नाही. पण काही ठिकाणी विशेषतः भर्तृहरी नावाचा एक 5व्या शतकात विद्वान होऊन गेला. त्यांनी 3 शतकं लिहिली. आता हे सुद्धा किती वयाच्या अनुसरून त्यांनी लिहिलं. शतकं म्हणजे त्याच्यात 100 श्लोक आहेत. ओके. पहिलं तरुण वयात काय लिहिलं,
शृंगार शतक. अच्छा. हं? हो. नंतर काय लिहिलं? नीती शतक. कारण थोड्या वेळाने लक्षात येतं की फक्त शृंगारापेक्षा नीतिमत्तेला आणि मूल्यांना जास्त महत्व आहे. आणि त्याच्याही पलीकडे तो गेला तेव्हा त्यांनी तिसरं लिहिलं ते वैराग्य शतक, की नको आता मला काही नको, सगळं म्हणजे ह्याच्या पलीकडे मी गेलोय. एक मराठीत सुंदर कविता आहे, त्याच्यात प्रौढ स्त्रीचं वर्णन करताना म्हटलंय, सुसंस्कृत नाहीये पण हे माझी आवडती ओळ आहे. आणि पुरंदरी वदनावरती तृप्त शांत झालेले नवरस. नवरसांच्या पलीकडे गेल्यावर त्यांनी वैराग्य शतक लिहिलं, हे महत्वाचं. आणि नीती शतकामध्ये आता आपण जी सर्रास सुभाषित बघतो, आता मी पुढचं तुला कदाचित नीती शतकामधलं उदाहरण देईन, तशी आहेत. पण त्याच्या जोडीला सायणाचार्य आठवतात? आठवतात म्हणजे आपण भेटलो नाहीये त्यांना, पण 14व्या शतकात त्यांनी ऋग्वेदावर भाष्य लिहिलं, बरोबर. आणि त्यांनी जे भाष्य लिहिलं त्याच्या जोडीला त्यांनी म्हणे सुभाषित सुद्धा लिहिली, त्याचा संग्रह केला. मी एक 2-4 नावं वाचून दाखवते तुम्हाला इथे मुद्दाम. ती अशी आहेत की सायणाचार्यांचं 2 घातलेली आहेत त्यांच्या नावावर, सुभाषित सुधानिधी आणि समयोचित पद्यमालिका. हा शब्द मला आवडतो. समयोचित, त्या त्या काळाला अनुरूप योग्य अशी पद्यमालिका आहे. शिवाय आदि शंकराचार्य सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांनी एक उपदेश साहस्री म्हणून जे लिहिलं ते उपदेशात्मक असंच आहे, ते सुद्धा सुभाषितांसारखं वापरलं जातं. याच्या जोडीला विद्याकर म्हणून एक होते, त्यांनी सुभाषित रत्नकोश, वल्लभदेवानी सुभाषितावली, आवली म्हणजे ओळ, ते सुद्धा लिहिलं असं आपल्याकडे सांगितलं जातं. याचा अर्थ काय की सुभाषित हे संस्कृत वाङ्मयात एक विशेष स्थान पटकावून आहे. इंग्लिशमध्ये सुभाषिताचं भाषांतर इतकं चुकीचं करतात, एपिग्रॅम म्हणतात, आणि म्हणून सुभाषितांना एपिग्रॅमॅटिक पोएट्री म्हणतात. नको असं म्हणायला, नाही अगदी नाही बरोबर वाटत. सुभाषित म्हटल्यावर आपल्याला जी गंमत येते ती या कशातही नाही. अगदी बरोबर. थोडं आपण आता आपल्या प्रश्नांकडे वळूया. आरामात. आपल्या काही श्रोत्यांनी जसं मागच्या कार्यक्रमात आपण सांगितलं होतं की त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते त्यांनी पाठवावेत आणि आपण आपल्या अशा पॉडकास्ट मध्ये त्या प्रश्नांना सामील करून घेऊ. तर एक फार कॉमन प्रश्न आहे तसं तर, की गार्गी आणि मैत्रेयीचं नाव नेहमी येतं तत्वज्ञानाची जेव्हा चर्चा असते आणि त्याबाबत जेव्हा गोष्टी होतात, तर फक्त ह्याच 2 होत्या का की इतरही अशा स्त्रिया होत्या आणि असं की ज्या चर्चा करू शकतील? एक लक्षात घे की ज्या वेळेला बृहदारण्यक उपनिषदात या 2 स्त्रिया दिसतात त्या काही आपोआप उगवल्या नाहीत. त्यांना फार पूर्वीपासून स्त्री शिक्षणाची परंपरा चालत आलेली असलीच पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला आता सगळ्यांना माहितीये की ऋग्वेदामध्ये 21 सूक्त ही स्त्रियांनी लिहिलेली आहेत. अपाला, श्रद्धा, रोमशा, उर्वशी वगैरे आपण ते नावं सोडून देऊ, पण स्त्रिया शिकत होत्या, त्यांची सूक्त होती. सामवेदाच्या एका ग्रंथामध्ये लिहिलंय, अथापि अस्य राज्ये स्त्रियोपि मंत्रविदाः असू. म्हणजे त्याच्या राज्यात स्त्रियांना सुद्धा मंत्र येत होते. मंत्र म्हणजे काय? विद्या काहीतरी येत होती, हे महत्वाचं. इतकंच नव्हे तर ह्या सगळ्या स्त्रिया, मुलींचं उपनयन व्हायचं. उपनयन काय करतो आपण? गुरुकुलात प्रवेश घेण्याचा मार्ग म्हणजे उपनयन. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे, गुरु जवळ नेणे. ठीक आहे. मग त्यांचं उपनयन केल्यावर त्या काय परत स्वयंपाकघरात बसत होत्या? नाही, त्या गुरुकुलात जायच्या, शिकायच्या. आणि ह्याचे संदर्भ पुढे सुद्धा येतात. पण ते आपण सोडू. तू विचारलेला प्रश्न असा आहे, किंवा ज्या कोणी माणसांनी विचारला हा, त्यांना मला सांगावंसं वाटेल की यांच्या जोडीला अनेक स्त्रिया असल्या पाहिजेत. पण काही लोकांना ते भाग्य मिळतं आणि अमक्या एकाला पद्मश्री मिळाली म्हणून इतर कोणी ते काम करतच नाही असं नाहीये. पण त्याला रेकग्निशन मिळाली, कारण जशी लोकमान्यता असते तशी एक राजमान्यता असते. बरोबर आहे.
आणि ती ह्या दोघींना मिळाली. त्यांच्या जोडीला एक अजून नाव येतं, ते म्हणजे सुलभा ब्रह्मवादिनी. ही सुलभा, उपनिषदामध्ये तिचा उल्लेख ओझरता येतो, पण महाभारतामध्ये जनक राजाबरोबर, ज्याच्या दरबारातच गार्गी मैत्रेयीचा याज्ञवल्क्य आहे, हो. त्या जनक राजाबरोबर तिचा जो तत्वज्ञानात्मक संवाद झाला अच्छा. तो येतो. इनफॅक्ट एक गोष्ट सांगते मी इथे, आपल्याकडे तर्पण देतात श्राद्ध विधीमध्ये. हो. ऋग्वेदी लोक जे असतात ते 16 लोकांना तर्पण देतात. त्यांची काय ऋषींची नावं आहेत, ती अत्रेय विश्वाम काय जी असतील ती असते. त्याच्यात एक नाव सुलभाचं आहे. कुणाला माहिती असतं की आपण स्त्रीच्या नावाने पण तर्पण देतो? माहिती नसतं. म्हणजे तिला इतका सन्मान मिळाला, त्या अर्थी ते किती विद्वान असली पाहिजे. आणि प्रत्येकालाच वाटायचं की आपली मुलगी विद्वान असली पाहिजे, तिने काहीतरी करावं. त्या काळात सुद्धा हे महत्वाचं. म्हणजे इंद्र जो ऋग्वेदातला सेनापती, म्हणजे राजासारखंच जवळजवळ म्हणतो आपण, त्याच्या घरात म्हणजे ज्या स्त्रियांनी सुक्त रचली आहेत त्याच्यात इंद्रमातरा, इंद्राची आई इंद्राणी शची पौलोमी, तिची 3 सुक्त. ते तर सोड, इंद्र स्नुषा, स्नुषा म्हणजे काय? सून. तिघींनी लिहिलेली सुक्त आहेत. म्हणजे त्याच्या घरातल्या स्त्रिया जर शिकतात तर समाजाच्या समोर तो आदर्श आहे. अगदी, नाही का? तेव्हा त्याही शिकल्या असतील हे उघड आहे. पण मी आता म्हटलं ना, प्रत्येकाला वाटतं मुलींनी शिकावं. बृहदारण्यका उपनिषदामध्ये काही काही वेळेला असे यज्ञाचे किंवा असे काही संदर्भ येतात. तर आपण 16 संस्कारात पाहिलं होतं की त्या स्त्रीला जी गर्भवती आहे तिला तिच्या आवडीचं अन्न द्यावं. पण त्याच्यात नवराही ठरवायचा, पती ठरवायचा की हिला काय द्यायचं. तर गोरापान मुलगा हवा असेल तर अमुक भातावर तमुक घालून तिला खायला द्यावं वगैरे, असं सगळं काहीतरी असायचं त्याचं. त्याच्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं असं आहे की एका मंत्रात असं सांगितलंय बृहदारण्यकाच्या, दुहिता चेत मे पंडिता स्यात. दुहिता म्हणजे मुलगी. माझी मुलगी पंडिता म्हणजे नुसतं ग्रॅज्युएट नाही, पंडिता व्हावी असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ती पत्नी जेव्हा भात खाते तिच्यावर तीळ घालावे. मला तसा उद्देश नाहीये, पण कधी आपण असं म्हणतो ना ग की ती अगदी तैलबुद्धीची आहे. तिळाचं ते तैल कदाचित म्हणून सुद्धा ती पंडिता असं म्हटलं असेल. पण मुलगी विद्वान व्हावी म्हणून एक विशिष्ट विधी करत होते, याला किती महत्व आहे. अगदी. तेव्हा गार्गी मैत्रिणींच्या जोडीला इतरही पुढे तर खूपच स्त्रिया आल्या. आपल्याला माहित आहे संस्कृत नाटकांमध्ये सुद्धा तापसी, परिव्राजिका या ज्या सगळ्या स्त्रिया दिसतात या गुरुकुलात जाऊन शिकलेल्या आहेत. आणि तुम्ही आता म्हणाला की नीती शतकात पण खूप छान सुभाषित आहे, त्याच्यातलं एखादं. हो, सांगते अगदी जरूर. माझं परत ते आवडतंय ते सांगते. मैत्री हा आपल्याला सर्वांना आवडणारा, म्हणजे लहानपणापासून अगदी. आता उलट तुम्ही जितके ज्येष्ठ होत जाता तितके मित्रमैत्रिणी जास्तीत जास्त घट्ट होतात आणि गरजेचे होतात. अगदी. पण एक गंमत अशी की या मैत्रीत सुद्धा बघ किती फरक असतात. काही काही लोकांना बघितल्या क्षणी आपल्याला मग तुम्ही उद्या जेवायला या, इथपासून सुरुवात होते. मग पुढे ते लोक कुठे जातात कळत नाही. आणि काही काही ग्रॅज्युअली होतात, पण इतकी घट्ट मैत्री होते की तुम्ही 10-10 वर्ष भेटला नाहीत तरी जेव्हा भेटता तेव्हा आतून काहीतरी उफाळून येत. मग ही मैत्री कशी असते याचं वर्णन एका सुभाषितात केलंय. पुन्हा हे सुभाषित मी मुद्दाम तुमच्या समोर देते आणि माझी अशी इच्छा आहे की दरवेळेला मी एखाद दुसरं तरी सुभाषित लिखित स्वरूपात देईन. ते तुम्ही पाठ करायचा प्रयत्न तरी करा. एखादा तरी सुभाषित तुम्ही नवीन पाठ करावं रोज. निसर्गातल्या गोष्टींचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगितलेली तुमच्या आयुष्यातली गोष्ट. आरंभ गुर्वी क्षयिणी क्रमेण. आरंभ गुर्वी म्हणजे आधी जी मोठी असते, क्षयिणी क्रमेण लघवी पुरा वृद्धिमतीच्या पश्चात.
अच्छा. दिनस्य पूर्वार्ध परार्ध अन्ने छायेव मैत्री खल सज्जनानाम. काय श्लोक आहे माहितीये, इतका सुंदर आहे की खल म्हणजे दुष्ट माणूस, विशेषतः सुभाषितांमध्ये खल म्हणजे दुष्ट हे आलेलंच आहे, आणि खल आणि सज्जन म्हणजे चांगले आणि वाईट असं आपण त्याचं साधारण भाषांतर करूया. कोणी माणूस दुष्ट नसतो असा मुळात. यांच्याशी मैत्री कशी असते तर दिनस्य दिवसाच्या पूर्वार्ध म्हणजे सकाळ आणि परार्ध म्हणजे संध्याकाळ म्हणजे दुपार नंतरचा काळ. सूर्य डोक्यावरनं ढळला की जो भाग येईल तो. तर खलांची मैत्री अशी असते पूर्वार्धासारखी, म्हणजे जी आरंभ गुरवी, सुरुवातीला गुरु म्हणजे खूप मोठी असते. पहा, सूर्योदय होतो तेव्हा तुम्ही सूर्याकडे पाठ करून उभे राहिला तर लांब वर सावली पडते, आणि जसजशी दुपार होते तसतसं ते कमी कमी होत शेवटी तर आपल्या पायाखाली येते ती सावली, दिसेनाशी होते. त्याच्याबद्दल पण मी काहीतरी बोलेन नंतर. आणि म्हणजे थोडक्यात ती विरून जाणारी मैत्री असते. पण सज्जन लोकांची जी मैत्री असते ती सुरुवातीला पूर्वी लघवी. आता तुम्हाला ना गुरवी लघवी हे शब्द ऐकून कदाचित हसू येईल, पण लघूचं रूपांतर स्त्रीलिंगी लघवी, पृथूचं पृथ्वी, गुरुचं गुरवी असं होत असतं. तर जी सुरुवातीला लहान असते, कारण दुपारी माझ्या पायाखाली सावली आहे ना, आणि मग कशी होते वृद्धिमतीच पश्चात, आणि मग ती वाढतच जाते. तशी सज्जन म्हणजे चांगल्या लोकांची मैत्री ही अशी घट्ट होते. आज सुद्धा आपण जेव्हा घट्ट मैत्री असते ना, आणि त्याचं वर्णन कसं करतात लेखक लोक की त्यांची मैत्री वृद्धिंगत होत गेली, म्हणजे वाढतच गेली असं आपण शब्द वापरतो, त्या अर्थाने हे सुभाषित येतं. पण मला काहीतरी खूप वेगळं सांगायचंय. मी आता बोलताना सहज म्हणून गेले की पायाखाली येते, दिसेनाशी होते. आणि आता केव्हा तरी मार्च मध्ये किंवा एप्रिल मध्ये एक दिवस येतो, मग हल्ली ते वर्तमानपत्रात यायला लागले की नो शॅडो दिवस आहे. त्या दिवशी दुपारी 12 वाजता उभं राहून पहा, खाली पायाखाली तुम्हाला आपली सावली दिसत नाही, असा तो दिवस आहे. हा निसर्गाचा चमत्कार आहे. आणि सगळ्या लोकांना असं वाटतं की पाहिलं सायंटिस्टनी काय हुडकून काढलं. तसं नाहीये. हे कुणी पहिल्यांदा सांगितलं असेल तुला कल्पना आहे? चाणक्यानी अर्थशास्त्रामध्ये सांगितलंय की आषाढ महिन्यातल्या तमक्या तिथीला जर तुम्ही मध्यान्ह वेळेला उन्हात उभे राहिलात तर तुम्हाला तुमची सावली दिसत नाही. म्हणजे छायाशून्य दिवस हा चाणक्याने सांगितला. आत्ताच्या वर्तमानपत्रांनी आणि शास्त्रज्ञांनी तो फक्त पुढे आणला एवढं मी म्हणेन. म्हणजे थोडक्यात काय, आपली सुभाषितं असोत, आपलं शास्त्र असो, आपली शब्दसंपत्ती असो, त्याच्यातून आपल्याला कितीतरी शिकता येतं. आणि म्हणून ही सगळी धडपड ज्ञानयात्राची चाललेली आहे. खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं की आपण थोडाच वेळ होतोय असं काहीतरी वाटतं, पण जेवढा वेळ शक्य आहे तेवढ्या ह्याच्यात आपण भरपूर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही जितक्या सहजपणे सुभाषितांबद्दल सांगितलं, माझी खात्री आहे आपले श्रोते पण तेवढ्याच सहजपणे सुरुवात करतील. आणि जसं तुम्ही सांगितलं की एक तरी सुभाषित दररोज पाठ करण्याचा प्रयत्न करायचा, तसं नक्की आजपासूनच सुरुवात होईल. आणि आता असेच आपण पुढे पण हे करूयात. आणि जसं तुम्ही सांगितलं की थोडे काही प्रश्न पण आपण ह्याच्यात घेऊ शकतो आपल्या ह्याच्यात. तर आपले जे श्रोते आहेत त्यांनी त्यांच्या मनात काही उपनिषदांबद्दल किंवा वेदांबद्दल किंवा ह्या अशा काही गोष्टी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आम्हाला ते पाठवा. आणि वी विल रिक्वेस्ट डॉक्टर सुचेता परांजपे टू काइंडली आन्सर. देर इज नो रिझन फॉर रिक्वेस्टिंग, इट्स माय प्लेजर. कारण हे अतिशय छान काम करता तुम्ही लोक आणि मला आवडेल. पण एक परत सांगू? येस प्लीज. आपल्याकडे प्रश्न विचारायची पद्धत पहिल्यापासून आहे. उपनिषदांमध्ये पण आहे, तुला माहितीच. एका उपनिषदाचं नावच प्रश्नोपनिषद आहे.
मग आपण हे प्रश्नोपनिषद पण या ह्याच्यामध्ये घालूया अगदी असं मला वाटतं. जरूर अगदी. प्रश्न विचारा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. लवकरच भेटूया. अगदी. थँक्यू सो मच. आणि तुम्ही जर आपलं वेबसाईट अजून सबस्क्राईब नसेल केली किंवा लर्निंगचं आपलं जे LMS आहे तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. लिंक्स सगळ्या तुम्हाला स्क्रोलमध्ये येतीलच. आणि डू विजिट अवर वेबसाईट अँड ऑल्सो जॉईन अवर वेन्सडे प्रोग्राम्स. आपले बुधवारचे जे ज्ञानयात्रा कार्यक्रम असतात ते सगळ्यांसाठी फ्री असतात, ओपन असतात. आणि तुम्ही ती लिंक तुमच्या ग्रुप्समध्ये पण शेअर करू शकता. बेसिकली वी वॉन्ट टू प्रमोट दीज थिंग्स. आपल्या संस्कृतीमधले असे भरपूर अनमोल गोष्टी आहेत ज्या आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. थोडी माहिती असते आणि थोडी आणखीन आपण या कार्यक्रमांमधून मिळू शकतो. तर असा सगळा हा ज्ञानयात्राचा कार्यक्रम आपण ह्याच्यात आयोजित करतो. नक्की तुम्ही बघा आणि सांगा सुद्धा आपल्या परिवारामध्ये. धन्यवाद. भेटूया लवकरच.